गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे एमपीडीए कारवाईसाठी नागपुरात स्थानबद्ध असलेल्या टोळीने कारागृहातून बाहेर पडताच जळगाव तालुका हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरू केले। मात्र गोपनीय माहितीच्या आधारे जळगावातील कुविख्यात टोळीला जळगाव तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। आरोपींच्या अटकेनंतर 9 घरफोडी तसेच 1 चोरीची उकल झाली आहे। आरोपींकडून 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुख्य आरोपी गुरजीत सिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाणे, पेठ पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मिळून 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। यापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला 1 वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते। कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते। मात्र जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, जळगाव। या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशनचे PI शशिकांत पाटील यांनी एक डिटेक्शन म्हणजे गुन्हे अन्वेषण पथक तयार केलं होतं आणि या गुन्हे अन्वेषण पथकाने यातील गोपनीय सूत्रामार्फत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणातून दीपक बापू पाटील राहणार पंचशील नगर तांबापुरा हा एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि या आरोपीची चौकशी केली असता इतर आरोपी नामे गुरजीत सिंग सुजन सिंग बावरी, त्याचबरोबर राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी, त्याचबरोबर महेश उर्फ संतोष भोई हे निष्पन्न झाले होते। या सर्वांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जवळपास जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे, त्यात 9 घरफोडीचे गुन्हे त्याचबरोबर 1 मोटर वाहन चोरीचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यातील 9 घरफोडीच्या गुन्ह्यातील आणि 1 मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेला आहे। तर या जवळपास एकूण 10 गुन्ह्याचं डिटेक्शन तालुका पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे।